देवा, पराग, हळू. पराग, लय मोठा प्रॉब्लेम झाला. काय आता काय झालं? मी त्या बाईला बाहेर घेऊन आले होते. मला चक्कर आली आणि कदाचित त्याच संधीचा फायदा घेऊन ती बाई सटकली. आता काय करायचं आपण? आता तोंडाशी आलेला घास गेला. नाही नाही नाही, असं असं हरून चालायचं नाही. पराग, चला आपण त्या बाईला शोधूया. काय उपयोग नाही शोधून, निसटली हातातलं ती. कुठे शोधणार आहेस आता तिला? मॅडम, माफ करा मला. ती बाई माझ्या मागच लागली होती. मला ती खूप उलटसुलट प्रश्न विचारत होती. मी खूप घाबरले होते. मला काय सुचतच नव्हतं. तू काय उत्तर दिलंस? द वरून काहीतरी होतं. दीपा, नाही हो मॅडम, मी दामिनी मॅडमशी बोलत नव्हते. नाही मॅडम, मी तिला काहीच नाही सांगितलं. मी खूप घाबरले होते. मॅडम, मला ह्यातून सोडवा. माझ्यावर उपकार करा मॅडम. मला त्या बाईपासून वाचवा. ती बाई म्हणजे चौकशीसाठी आलेला ऑफिसर पुरुष नसून बाई होती? हो मॅडम. नाव काय होतं तिचं? कविता नागरगोजे. आणि दिसायला कशी होती? तिच्या डोळ्यावर काळा गॉगल होता आणि चेहरा गोल होता. कविता नागरगोजे. अशा कुठल्याच बाईला मी ओळखत नाही. मॅडम, ती बाई परत चौकशीला आली तर मी काय करू? काळजी करू नका, ती येणार नाही परत. ना हिला पोचवा. आणि हो, तिच्या घरावर नीट लक्ष ठेवा. ओके मॅडम. ए, घेऊन जा तिला. मॅडम माफ करा मला. हो मॅडम, माफ करतील तुला. माफ करा मला. मॅडम, कोण असेल ही बाई? कविता नागरगोजे. मला नाही वाटत पोलीस असेल म्हणून. त्या बाईने जे वर्णन केलं, डोळ्यावर काळा गॉगल, म्हणजे तिने स्वतःची ओळख लपवायचा प्रयत्न केला. मला तरी असंच वाटते. मला पण असंच वाटतंय ना. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? गाडीवाल्याची चौकशी करणारी सुद्धा बाईच होती. धैर्याला नंबर देणारी सुद्धा कदाचित बाईच होती. आता या बाईकडे चौकशीला येणारी सुद्धा बाईच होती. मॅडम, अशी कोण बाई आहे जी तुमच्या विरोधात असू शकते? तुमचं कोणत्या बाईशी वैर आहे? सावी. अजून किती परीक्षा बघणारच माझी? त्या बाईमुळे सगळं सत्य समोर आलं असतं. अशी कशी सटकली ती? आता काय करायचं आपण? कुठून आणायचे पुरावे? रोज मी स्वतःला समजवते की आज दामिनी मॅडमचं सत्य सगळ्यांसमोर येईल, त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळेल. पण दरवेळी त्या जिंकतात आणि मी हरते. सावी, धीर सोडू नको, सावर स्वतःला. सगळं नीट होईल. खरं आधी आपण घरी जाऊया, एक प्रॉब्लेम झालाय.